नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. सकाळच्या 10च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक दिल्या आहेत. राज ठाकरेंनी आपल्या प्रेझेंटेशनमधून मुंबईतील विमानतळाची जागा हडपण्याचा आणि मुंबई ताब्यात घेण्याचा डाव असल्याचा टीका केली होती. यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत कोणाचा बाप मुंबईला हात लावू शकत नाही, असं फडणवीस म्हणालेत. कृपया जाऊन ठाकरेंकडून माझे 1 लाख रुपये घेऊन या, कारण मी मुंबई सोडून सगळीकडे फक्त विकासावर बोलतोय आणि मुंबईमध्ये मी उत्तर देतोय, त्यामुळे माझे 1 लाख रुपये घेऊन या, असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय. काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की मराठी माणूस दिसतो, इतर वेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स हेच कळतं. यांच्याच काळात मराठी माणूस बाहेर फेकला गेला, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर शिवाजी पार्क मैदानातून टोला लगावलाय. मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नाही, असंही शिंदे म्हणालेत. शिवतीर्थावर झालेल्या महायुतीच्या सभेत मोठ्या संख्येनं खुर्च्या रिकाम्या राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं. खुर्च्यांची संख्या कमी करून देखील अनेक खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. ऐन भाषणावेळीच अनेकांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. ठाकरेंच्या सभेच्या तुलनेत महायुतीच्या सभेला कमी प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळालं. रोड शो दरम्यान धारावीत एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. आचारसंहिता फक्त विरोधकांनाच का, सत्ताधाऱ्यांना का नाही, असं म्हणत काँग्रेस आमदार ज्योती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारादरम्यान भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे हे जालना महापालिका ताब्यात घेण्यासाठी टळ ठोकून आहेत. या दरम्यान आजी माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपल्याची पाहायला मिळाली. तुम्ही मुका बहिरा खासदार निवडून दिलाय, त्याला जालन्यामध्ये कुत्र तरी विचारतं का, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी खासदार कल्याण काळेंवर हल्लाबोल केलाय. सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. शिवसेना सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे आणि उपजिल्हा प्रमुख हरिदास लेंगरे यांच्यावर हल्ला झाला. दोघांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ल्याची माहिती कळताच शिंदे सेनेच्या समर्थकांची पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमली. कोल्हापुरात भर हिवाळ्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात उष्णता जाणवत होती, मात्र आता भर हिवाळ्यात पाऊस पडू लागल्यानं नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तरहाळा इथल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभूशेष महाराज संस्थान या ठिकाणी 52वा यात्रा महोत्सव पार पडला. या यात्रा महोत्सवानिमित्त पंचक्रोशीसह परिसरातील हजारो भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. जालन्यात लाडकी बहीण उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी विथ सेल्फी स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल 1000 महिलांनी सहभाग नोंदवला. महिलांच्या कला, विचारशक्ती आणि सामाजिक भान याचं प्रभावी दर्शन या स्पर्धेतून घडलं. आमदार बबनराव लोणीकर आणि भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.